नमस्कार मंडळी, माझ्या न्यू व्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आम्ही निघालो आहे चंद्रपूरला देवीच्या दर्शनासाठी. पहिली वेळेसच चालले बरं का मी तर. रात्री 6 वाजता प्रवास सुरू झाला आणि वाटे जेवणासाठी एक छान ब्रेक झाला आणि पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला. चंद्रपूरमध्ये आम्ही रात्रीच्या 2:30 वाजता पोहोचलो. लगेच पोहोचलो की दर्शनाकडे गेलो, कारण यात्रा असल्यामुळे खूप गर्दी असते ना. तुम्ही कधी गेलेत का यात्रेच्या वेळी? आम्ही तर रात्रीच्या 2:30 पासून रांगेत थांबून रांग काय संपायचं नाव घेत नव्हती आणि अखेर सकाळी 7 वाजता देवीच्या आरतीचा वेळ झाला. आरतीच्या मंगलमय वातावरणात आम्हाला देवीचे दर्शन मिळालं. दर्शन झालं की आम्ही सर्व मंदिर फिरून पाहिलं तर सर्व खूप छान होत्या. मूर्त्या वगैरे खूप छान होत्या. पण एका देवीचं आम्ही दर्शन घेऊ शकलो नाही, ते म्हणजे या गाभाऱ्यातल्या देवीचं. तुम्ही घेतलं आहे का दर्शन कधी या गाभाऱ्यातल्या देवीचं? आम्हाला तर भेटलं नाही. आणि सर्व दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो फ्रेश होण्यासाठी बाहेर. मग काय मंदिराला एक छानसा वेढा घातला आणि आम्ही फ्रेश होण्यासाठी घरी निघालोत. घरी म्हणजे रूमकडे निघालोत. आणि गर्दी एवढी होती की गर्दीमधून निघायला थोडा वेळच लागला. अखेरचा आम्ही बाहेर निघालो. बाहेर पाहिलं तर काय, चैत्र महिन्याची 9 दिवस यात्रा भरते. ती यात्रा खूप भरली होती. आणि नंतर रूमकडे जाऊन मस्त अशी फ्रेश वगैरे झालो. आणि नंतर खूप गरम होत होतं म्हणून एक आईस गोळा खाल्ला. आणि नंतर स्वयंपाकाचा असा छानसा बेत सुरू झाला. आजचा दिवस खूप खास होता म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला. मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला. आणि देवीला जे नैवेद्य वगैरे करायचा होता ते पण करून घेतला आणि देवीचं ताट वगैरे मांडून घेतलं. लगेचच आम्हाला देवीला पण जायचं होतं. देवीला पण असं जाण्याची तयारी सुरू झाली. देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही सर्वजण निघालोत. देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी अशी प्रचंड गर्दी वाढली होती, त्यामुळं काही सुधरत नव्हते आणि तिथे वेगवेगळे प्रोग्राम पण चालू होते. त्यामुळं आम्ही कसंबसं वाट काढत देवीकडे निघालोत. आणि नंतर मध्ये काय जाता येत नव्हतं म्हणून बाहेरच असे छानसे सगळे नैवेद्य आरत्या वगैरे पूजन करून घेतल्या. पूजा पटापटा आटोपली आणि जिथं रूम होती तिथं आलो नंतर. आणि मस्त गरमागरम जेवण करून घेतले. सर्वांनी घरच्या सारखं जेवण आणि देवीचा आशीर्वाद, दुसरं काय हवं. जेवण झाल्यावर ठरवलं की चंद्रपूरमध्ये आमचे पाहुणे आहेत त्यांच्याकडे जायचं. त्यांनी स्वतः घ्यायला आले होते आणि घरी जाऊन मस्त आराम केला. आजच्यासाठी एवढंच. पुढचं आपण पुढच्या भागात पाहू. बाय.